सगळ्यांना माहिती आहे देशापुढे एकच प्रश्न आहे, त्या विद्यार्थ्यांवर झालेली अमानुष मारहाण आपल्या देशात म्हणजे जगातली सगळ्यात मोठी लोकशाही, आणि या जगातल्या मोठ्या लोकशाहीमध्ये आपण आंदोलन करू शकत नाही. विद्यार्थ्यांचे प्रश्न मला जास्त माहिती आहेत. 40,000 विद्यार्थी मी शिकवतो शाळा कॉलेजमध्ये. आज इंजिनिअरिंगचं असो, MBAचं असो, MCAचं असो, सगळ्या CET मध्ये गोंधळ हा ठरलेला आहे. साधारणतः आपण आपल्या बालवयापासून बघत आलो किंवा आम्ही कॉलेजमध्ये होते त्यावेळी जून मध्ये कॉलेज चालू व्हायचं. आता सप्टेंबर ना ऑक्टोबर पर्यंत कॉलेज चालू होत नाही, ही परिस्थिती आहे या गोंधळामुळे. खरं म्हटलं तर कालचा लाठीचार्ज हा फक्त लाठीचार्ज नाही मिळत, माइंड लोकांचं डोकं भरकवण्याचा प्रयत्न आहे. आज गेली 3-4 दिवस तुम्ही फक्त त्या एंट्रन्स एक्झाम ह्याच्यावर बोलतायत. त्याचं कारण तुम्हाला पेट्रोल डिझेलवर चर्चा नाही करून द्यायची आहे, तुम्हाला इथेनॉलवर चर्चा नाही करून द्यायची आहे. TET म्हणजे टीचर्स एंट्रन्स टेस्ट जे शिक्षक भरायचे ते लाखो न करोडो रुपये मी पेपर लीक होतात, त्याच्यावर कोण बोलणार? इथेनॉलचा प्रश्न, त्याच्यावर कोण बोलणार? भाववाढ म्हणजे पेट्रोल डिझेलची पण असेल आणि जीवनावश्यक वस्तू, त्याच्यावर कोण बोलणार? आणि एकच आहे का आजपर्यंत लोकांना एका विषयावरून दुसऱ्या विषयावर, मग मागचा विषय बंद करा, तुम्ही विसरून जा, या पद्धतीने ही चाललेली सगळी काम आहे. एवढं विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने अमानुष मारहाण करणारी ही घटना निश्चितच निंदनीय आहे. मात्र एक तुम्हाला सांगतो, एक मिनिट तुमचा प्रश्न कळला. तुम्हाला आठवत नसेल तर मी तुम्हाला आठवण करून देतो. अजून दुसऱ्या पण कोणत्या नेत्यांना आठवण झाली नाही. एक 10-15 वर्षापूर्वी बीजिंगला चायना मधले विद्यार्थी 5-7 लाख विद्यार्थी, तुम्ही काढून बघा रेफरन्स, किंवा मी काढून देतो तुम्हाला. 5-7 लाख विद्यार्थी, तो जो चौक आहे बीजिंग मधला, त्या चौकात जमलेले. इकडे जलियांवाला बाग वगैरे बोलतात, तर चायना मधलं ते कोण बोललं नाही अजून का चायनामध्ये अमानुष मारहाण आणि त्याची खबर जगातल्या एका पक्षात, तो कम्युनिस्ट देश आहे, तिकडे सत्ता एकाच माणसाच्या हातात आहे. पण आपण तर लोकशाहीत आहोत, तर त्याची पुनरावृत्ती अमानुष मारहाणीत झालाय. जी बीजिंगच्या चौकामधली मारहाण झालेली त्या प्रकारची. आणि हे सगळं मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे इतर प्रश्नावरचे लक्ष उडवणं म्हणून नवीन प्रश्न निर्माण करणं. म्हणजे तुम्ही महागाईवर बोलू नका, अन्नधान्यावर बोलू नका, डिझेल पेट्रोलवर बोलू नका, TET मध्ये असेल किंवा ह्याच्यामध्ये झालेल्या घोटाळ्यावर बोलू नका, आता मारहाणीवर बोला. मला एक कळत नाही, अर्थात तुम्हाला माहित नसेल तर एक सांगतो. एक खडसे साहेब सोडलं तर आजपर्यंत BJPने कोणाचा राजीनामा घेतला नाही. कितीही प्रचंड करप्शनचे आरोप असले तरी खडसे साहेबांना तुम्हाला परत करतोय
पण एक नको असलेला व्यक्ती काढायचा म्हणून प्रचंड बदनाम करून काढलं. पुढे निष्पन्न काही झालं नाही. बाकी इतर वेळी कोणत्याही मुख्यमंत्र्यावर असेल, काँग्रेस नैतिकता धरून चालते का 2 फ्लॅट आदर्शाचे तर मुख्यमंत्र्याचा राजीनामा होतो. हे काँग्रेसची नैतिकता आहे. बाकी इकडे नैतिकतेचा विषयच नाही. आज वसईला आंदोलन आहे सर्वपक्षीय, त्यामध्ये बहुजन आमचे सगळे सामील होतील. आमच्याशी कोण बोललं नाही तरी सुद्धा प्रश्न आहे, सामील होतील. सर, आता या ठिकाणी भाजप सुद्धा आंदोलन करणार आहे नालासोपाऱ्यामध्ये. भाजप पण आंदोलन करणार आहे आज. चांगलं आहे. काय वाईट आहे का? चांगलं आहे. मिया गिरे तो गिरे. आपण काल विरोधी पक्षनेते राहुल गांधी आंदोलन करत असताना अतिशय वाईट अतिशय पद्धतीने चुकीच्या त्या- पद्धतीने एका त्यांना विरोधी फरफटलं. पक्षनेत्याला जर अशा मी तेच बोललो अगोदर, अतिशय चुकीच्या पद्धतीने फरफटत नेलं. म्हणजे एका पंतप्रधानाच्या फॅमिलीतलं वारस, एका पक्षाचे प्रमुख, विरोधी पक्षनेता, संसदेतले, आणि त्यांना ही वागणूक. तुम्हाला काय वाटतं, आपण आता हुकुमशाहीकडे चाललोय का? 1001% वाटतो, पण जागृत लोक आहेत, चालून घेणार नाही. कुणाचा प्रयत्न असेल जायचा हुकुमशाहीकडे, पण आपली लोक आपण दिल्लीला ही जी ठिणगी पेटलेली आहे ही वणवा घेईल काय? साधी गोष्ट वणवा घेईल या भीतीपोटीच महाराष्ट्रामध्ये जमावबंदी लावलाय. महाराष्ट्रामध्ये जमावबंदी लावलाय. 5च्या वरती लोकांनी जमायचं नाही. काय माहित नाही, पोलीस वगैरे आल्यानंतर तुम्ही पण 50 जण आहेत, तुम्हाला पण टाकतील मध्ये. 5च्या वरती महाराष्ट्रात का? अरे द्या ना लोकांना आंदोलन करण्याचा अधिकार, करतील आंदोलन. यावर काय मोदींनी काहीच बोललेलं नाही आतापर्यंत. काय वाटतं तुम्हाला? कधी बोलतात? तुम्हाला वाटतं धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला पाहिजे? घेणार नाहीत. घेतला तर कधीच घेतला नाही. लाल बहादूर शास्त्री सारख्यांनी नुसता रेल्वे ऍक्सिडेंट झाला, काय ते मोटरमन होते का? मंत्री होते ते, काय मोटरमन होते का? पण नैतिक जबाबदारी घेऊन रेल मंत्री पदाचा एक ऍक्सिडेंट, त्या ऍक्सिडेंटवर राजीनामा दिला. इकडे देश पेटलाय आणि तुम्ही ठिम्म आहेत. तुम्ही संसदेतून निघताना काहीतरी चगळतायत, हसतायत. चला देशाचं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू आहे. विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आणखी मुद्द्यावरती ठाम बसलेले आहेत. त्या मुद्द्यापासून हलायला तयार नाहीयेत. एकत्रित तुम्हाला काय वाटतं की आता ह्याच्या पुढचं काय असू शकतं? पुढचं काय नाही. विद्यार्थी हे बघा, सोनम वांगचूक यांनी उपोषण चालू केलं शांतीपूर्ण. ते कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत का? अभिजित टिपके यांनी आंदोलन चालू केलं, ते कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत का? त्यांचं त्या विद्यार्थी जे जमलेले, सर्व जातीचे, धर्माचे, प्रांताचे, शांतपणे बसलेले, शांतपणे मोर्चा नेत होते. आणि त्यांचं म्हणणं काय होतं? तर आम्हाला संसदेतल्या खासदारांशी चर्चा करायची आहे. अच्छा, संसदेत काही सगळी लोक जाणार नव्हती. मोर्चा अडवल्यावर एक 5 जण डेलिगेशन जाते.